नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आज आपण बनवणार आहोत बटाटा आणि रव्यापासून नमकीन चिवडा. त्यासाठी आपल्याला एक अशी कोणती पण वाटी घ्यायची आहे. मेजरमेंटसाठी आपण कोणती लहान मोठी वाटी घेऊ शकतो. या वाटीच्या सहाय्याने मी 2 वाट्या पाणी घेणार आहे. याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकू आणि हे पाणी गरम करून घेऊ. हे पाणी उकळलं की आपण आता यामध्ये रवा ॲड करू. आता हे पाणी उकळलं आहे. यामध्ये आपण 2 वाटी पाण्याला 1.5 वाटी रवा घालू आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आपण याला 10 मिनिटं थंड होण्यासाठी झाकून ठेवू. आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की आपण बाकीचं साहित्य तळून घेऊ. तेल गरम झालेलं आहे. चला तर आपण मका पोहे तळून घेऊ आधी. आता आपण शेंगदाणे तळून घेऊ. आता आपण फुटाण्याची डाळ तळून घेऊ. जास्त भाजायचे नाही, हलकीशी भाजायचे आपल्याला. यानंतर थोडासा कढीपत्ता पण तळून टाकू आपण. आता आपलं सर्व काही तळून झालेलं आहे. आता आपण बटाटा आणि रव्याचे शेव बनवायची प्रोसेस करू. आता आपण पुढची प्रोसेस करू. आता आपल्याला लागणार आहे 2 उकडलेले बटाटे. ते आपण किसणीने किसून घेऊ. दीड वाटी रव्याला एवढे छोटे छोटे 2 बटाटे लागतात.
आता यामध्ये आपण वाफवलेला रवा ॲड करू. आता हे दोन्ही मिक्स करून घेऊ व्यवस्थित. हे व्यवस्थित मिक्स करून याचा चांगला गोळा तयार करून घ्यायचा. हे मिश्रण जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी ॲड केलं तरी चालतं. हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटत आहे म्हणून थोडं पाणी ॲड करू आपण आणि व्यवस्थित मळून घेऊ. अशा प्रकारे आपण हे व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे. चला तर आपण याची आता शेव बनवून घेऊ. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण आता शेव पाडून घेऊ. ही शेव आपल्याला कमी गॅसवर तळून घ्यायची आहे. शेव आपल्याला थोडी थोडीच बनवून घ्यायची. याला तळायला वेळ लागतो. क्रिस्पी तळून घ्यायची. आता आपली शेव तळून झालेली आहे. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण शेव बनवून घ्यायची. आता तर बघा आपली बटाटा रवा शेव तयार झालेली आहे. एकदम क्रंची झालेली आहे. आता आपण यामध्ये तळलेली मका पोहे, डाळ व शेंगदाणे टाकू. मिक्स करून घेऊ आपण. हे सर्व आपण मिक्स करून घेऊ. यामध्ये आपण आता थोडंसं लाल तिखट टाकून घेऊ. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही टाकू शकता. परत मिक्स करून घेऊ.
आणि थोडंसं मीठ. तर तयार आहे आपला रवा बटाटा चिवडा किंवा नमकीन म्हणू शकता.